शेत रस्त्यासाठी युवक शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. महसूल प्रशासन खडबडून झाला जागा. शासनाची पाननमुक्त योजना ही फक्त घोषणाच आहे की काय, शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल. शिरूर आनंदपाळ तहसील कार्यालयासमोर बिबराळ येथील शेतकरी श्रीनिवास निळवंचे या युवक शेतकऱ्यांनी 2025 पासून शेत रस्त्यासाठी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा करून सुद्धा रस्ता काही झालाच नाही. त्यामुळे 1 मे दिवशी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी लातूर यांना दिला होता, परंतु पोलीस प्रशासनाच्या व तहसीलदार यांच्याकडून 8 दिवसात रस्ता मोकळा करून देऊ अशी तोंडी आश्वासन दिले होते, परंतु महिना संपला तरी रस्ता काही मोकळा झालाच नाही. त्यामुळे निळवंचे हे पुन्हा आमरण उपोषण आस बसले. अशा कडक उन्हाळ्यामध्ये अशा कडक उन्हाच्या झाडा सुद्धा लागत असून युवकाचे आमरण उपोषण सुरू. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड व पत्रकार शेख मेहताब, पंचायत समिती सदस्य शिवसेना शिंदे गट हमीद पटेल यांनी नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून 2 जून पर्यंत रस्ता मोकळा करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. त्यावर उपोषण सोडण्यात आले. यामध्ये पदकोंडे नायब तहसीलदार शिरानपाल, माणिक गायकवाड, हमीद पटेल सरबत पाजून उपोषण सोडण्यात आले. शेतकऱ्याची प्रतिक्रिया. त्याने मला तोंडी आश्वासन देऊन त्याने म्हणले होते की 8 दिवसामध्ये ह्याच्यावर कारवाई करण्यात येईल, पण 8 दिवस उलटून जाऊन पण त्याने कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता आमरण उपोषण करायची वेळ आली आणि शेतीकडे जाण्यासाठी कसलाच आता रस्ता अवेलेबल नाही आम्हाला. तहसील विभागाकडून कुठलंही फक्त पत्र काढलं नाही, फक्त तोंडी आश्वासन दिले गेले आणि की बुवा काढतो करतो असं म्हणणं चालू आहे त्यांचं. आणि तर मंडळाधिकारी 2-3दा मी वैयक्तिकरित्या भेटलो असता बी त्यांनी पण कुठली प्रतिक्रिया दिली नाहीत. नंतर म्हणजे पूर्ण आमचे 6 शेतकरी आहोत आम्ही, आणि त्याच्यानंतर नदीचा भाग आणि वड्याचा भाग आहे. नंतर पुन्हा नंतर इतर शेतकरी नाही तिकडे कुठले. रस्ता कोण अडवला आता? तिथं रस्ता म्हणजे पूर्ण एक जमीन 177 मध्ये जमीन आहे टोटल, आणि त्याचे समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर आनंदपाळ.